छत्रपती संभाजीनगर शहरातील व्हिट्स हॉटेलचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। या हॉटेल लिलाव प्रक्रियेत जे आहे ते मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा जे आहे ते विधिमंडळात गाजला होता। त्यामुळे जे आहे ते हा मुद्दा आता सर एकदा छत्रपती संभाजीनगर शहरातील व्हिट्स हॉटेलचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। खरं तर याच हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता आणि हा मुद्दा जो आहे तो विधिमंडळात सुद्धा गाजला होता। त्यानंतर जे आहे ते जिल्हाधिकारी स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी चौकशी समिती नेमण्यात आली होती। मात्र असं असलं तरी आता जिल्हाधिकाऱ्यांकडून ही चौकशी समिती काढून घेऊन थेट जे आहे ते हॉटेलच्या लिलावाची चौकशी करण्याचे अधिकार विभाग आयुक्त यांच्याकडे देण्यात आले आहे आणि त्यासाठी जे आहे ते 8 सदस्यांची समिती सुद्धा नेमण्यात आली आहे। आपण जर बघितलं तर या हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत व बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला होता। पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र जे आहे ते सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीने जे आहे ते तब्बल आरोपानुसार 150 कोटी रुपयाची मालमत्ता जे आहे ते फक्त 64 कोटी 83 लाख रुपयाची बोली लावून जिंकली होती। आणि त्यानंतर जे आहे ते या हॉटेलचा वाद सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि गेल्या काही दिवसापासून जे आहे ते हे हॉटेल अशा पद्धतीनं बंद असल्याचं चित्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जे आहे ते जिल्हा प्रशासनाने 2025 साली या हॉटेलची लिलाव प्रक्रिया राबवली होती। मात्र या लिलाव प्रक्रियेतून जे आहे ते मोठा वाद झाल्यानंतर ही लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली आणि आता या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाला का याची चौकशी जी आहे ती विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी राबवली जाणार आहे। मात्र आता यातून पुढे काय निघतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरसाट हे सुद्धा या प्रकरणात जे आहे ते अनेक आरोप त्यांच्यावर झाले होते। मात्र आता या समितीच्या माध्यमातून या चौकशी माध्यमातून नेमकं पुढे काय येतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।